हां बर, मी तुला सांगतो, या ठिकाणी आंदोलन सुरू आहे पुन्हा एकदा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा, महिलांचा. त्यांना बोलण्यासाठी या ठिकाणी पीआरओ आलेले होते, मात्र हे जे आंदोलन करते आहेत ते झटापटी करायचा प्रयत्न करतात, किंबहुना धक्काबुक्की बोलतात जोरात. त्यामुळं ते सगळे पीआरओ पुन्हा एकदा आत गेलेले आहेत. मॅडम, ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पीआरओ आलते बोलायला, तुम्ही ज्या पद्धतीने जोरजोरात बोलत होता ते निघून गेले. आया म्हणजे एका आईचा खून होतो म्हणणं आहे आई ते काही बोलते, त्यांना तोंडच नाही बोलायला. त्यांनी काल बेशरमपणे ट्विट केलंय. त्यांचं म्हणणं तर ऐकून घेतलं असतं. आपण ते पुढे आलेच नाही, ते काही ऐकलं नाही, ते काहीच बोलले नाही. तुम्ही त्यांची बाजू घेऊ नका. त्यांच्याकडे बोलायला काही नाही, खोटं बोलण्याशिवाय काही. त्यांचा आका जोच तर त्यांना सांगणार नाही काय बोलायचं, तोच तर ते आमच्या प्रश्नाला उत्तर. निवेदन स्वीकारलं, पण तू बोलायला निवेदन द्यायला नाही आलो, आई म्हणून जाब विचारायला आतमध्ये तुम्ही आतमध्ये जाणार आहात, काय करणार? मला पोलीस अलाउडच करत नाही, बोलायला तयार नाही ते. आतमध्ये जे आता आलते ते कोण होते, तुम्हाला माहितीये काय? तुम्हीच ओळखा आका त्यांचा कोण आहे. पोलीस संरक्षण कोणता आका देतोय? आपण बघतोय इथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. आपण वरिष्ठ अधिकारी देखील इथं आहेत, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू, त्यांना बोलू, कारण सातत्याने ते प्रयत्न करतायत की प्रशासनाने या ठिकाणी संवाद साधावा, या ठिकाणी येऊन बोलावं. मात्र आत्ता जर बघितलं तर जे पीआरओ या ठिकाणी बोलण्यासाठी आलेले होते ते पुन्हा एकदा आत गेलेले आहेत. मी तुम्हाला पुन्हा एकदा या दीनानाथ मंगेशकरच्या मुख्यद्वारावरची परिस्थिती दाखवतो. सातत्याने इथं आंदोलनं सुरू आहेत, वेगवेगळी संघटना या ठिकाणी येऊन निदर्शनं करतायत आणि त्यामुळं ट्रॅफिक जॅम आहे. मी बरेच या ठिकाणी जे रुग्ण येत आहेत त्यांना देखील या ठिकाणी ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागतोय. आपण डीसीपी संभाजी कदम या ठिकाणी आहेत, वरिष्ठ अधिकारी, त्यांच्याशी बोलू. सर, सातत्याने तुम्ही